नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी येते। नागपूरमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय। तरुणी ही रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सापडली आहे। नंदनवन कॉलनीमध्ये भाड्यानं राहणाऱ्या बालाजी कल्याणे या तरुणाचा मृत्यू झालाय। बालाजीनंच चाकूनं वार केल्याची तरुणीची पोलिसांना माहिती आहे। पोलिसांकडून हत्या आणि आत्महत्या अशा दोन्ही बाजूंनी तपास केला जातोय। मृत बालाजी कल्याणे पोलीस भरतीची तयारी करत होता। बालाजीची मैत्रीण BAMS ची तयारी करत होती अशी देखील माहिती कळते। तर नंदनवन कॉलनीमध्ये भाड्यानं राहणाऱ्या बालाजी कल्याणेचा मृत्यू झालाय आणि बालाजीनं चाकूनं वार केल्याची माहिती तरुणीनं दिलेली आहे। तरुणी देखील रक्तबंबाळ अवस्थेमध्ये सापडलेली आहे आणि आता या सगळ्या गोष्टीमुळे आता पोलीस अधिकचा तपास करतायत। नक्की ही आत्महत्या आहे की हत्या या संदर्भात पोलीस पुढचा तपास करतायत। नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाइज केलेले होते। मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहेत। थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यात तपास सुरू आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।